हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण एकदम क्रीमी आणि चॉकलेट अशी सॉफ्ट आईस्क्रीम मार्केटमध्ये मिळते त्याचप्रमाणे करणार आहोत। खूप टेस्टी आहे। तर कसं करायचं जरा बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। मी 2 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे। गाईचं दूध घ्यायचं नाहीये, ज्याला मलाई जास्त येईल असंच दूध घ्यायचं आहे। 2 कप दूध घेतलेलं आहे। पातेलं सुद्धा आपल्याला असंच घ्यायचं की ज्याचा बुडा असं जाड असेल, असंच पातेलं घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथे मी 2 चमचा मी साखर टाकून घेणार आहे। ही साखर मी घरीच वाटून घेतलेली आहे, मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे। आता ही साखर आपण पावडर करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। त्याचप्रमाणे मी सेम मेजरमेंटनी 2 चमचा मी इथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घेणार आहे। इथे मी दूध पावडर घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला सेम 2 चमचा टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोको पावडर। इथे कोको पावडर मी 4 चमचा घेणार आहे। 1 टाकलाय, 2, 3 आणि हे लास्ट आपलं 4। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये कुठेही गुठली राहायला नको, अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून फेटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला कंटिन्यू फेटत राहायचे। इथे कंटिन्यू मी मिक्स करून घेतलेलं आहे। इथे बघा, कुठेही गुठली तयार राहिलेली आहे, व्यवस्थित असं मिक्सर आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅस चालू करून त्याच्यावरती ठेवून घ्यायचे। वरती ठेवून मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा चालू करून, आणि कंटिन्यू आपल्याला ते मिक्स करत असं राहायचे, हलवत राहायचे, जेणेकरून ते लागायला नको किंवा गुठली तयार व्हायला नको, त्याच्यासाठी आपल्याला मिक्स करत राहायचे। 5 ते 6 मिनिटं आपल्याला लागलेली आहेत। मीडियम गॅसवरतीच ठेवून आपण केलेले आहे। इथे बघा, आपलं पूर्ण दूध इथे घट्ट होत आलेलं आहे। आता गॅस बंद करायचे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं, चॉकलेट टाकून घ्यायचं। आपण चॉकलेट आईस्क्रीम करतो तर त्याच्यासाठी चॉकलेट फ्लेवरसाठी आपल्याला चॉकलेट टाकून घ्यायचं। इथे मी डेअरी मिल्क घेतलेलं आहे, आता हे टाकून घेऊयात आपण आणि मिक्स करायचं। गॅस बंद करूनच टाकायचे, नाहीतर मग चॉकलेट कसं ते खाली लागण्याची शक्यता असते, व्यवस्थित मेल्ट होत नाहीये। चॉकलेट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचंय। फॅन खाली ठेवून घ्यायचंय किंवा मग असंच हलवत आपल्याला ते थंड करून घ्यायचंय। ते पूर्ण थंड करूनच आपल्याला घ्यायचंय। इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे। आपल्याला 2 कप घ्यायचे, 1 कप मी घेतलेले आहे आणि आता दुसरा कप। इथे 2 कप घेतलेले आहेत। ही क्रीम आपल्याला 7 ते 8 मिनिटं फेटून घ्यायचे, कंटिन्यू ती फेटत राहायचे। इथे आपण छान फेटून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क टाकणार आहोत, अर्धा कप इथे मी घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे चॉकलेट क्रीम तयार करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची। पूर्ण थंड करूनच टाकायचे, गरम बिलकुल आपल्याला टाकायचं नाहीये त्याच्यामध्ये। आणि पुन्हा आपल्याला हे फेटून घ्यायचे। आता हे आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि फ्रीजरमध्ये आपल्याला पूर्ण नाईट ठेवून द्यायचे। इथे आपण थोडी सजावटीसाठी चॉकलेट टाकून घेऊयात। फ्रीजरमध्ये आपण पूर्ण नाईट ठेवून घेणार आहोत आणि सकाळी आपण ते काढून बघूयात। इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे, खूप मस्त। एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। खूप छान झालेले आहे, अजिबात बर्फ तयार झालेला नाहीये। तर ह्याच्यावरती आपण सजावटीसाठी चॉकलेट टाकून घेऊया।
खूप छान मजेशीर आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। अजिबात बर्फ तयार झालेला नाही आहे, मस्त सॉफ्ट आणि टेस्टी झालेली आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।